तो अनुभव घ्यायचा असेल तर बाबांचं साई चरित्र तुम्ही मनापासून वाचा. त्या साई चरित्रातील प्रत्येक लीला मनापासून समजून घ्या आणि बाबांच्या विचाराप्रमाणे तुमचं आचरण करा. आणि बाबांच्या विचाराप्रमाणे जर तुमचं आचरण झालं, बाबांची सेवा घडली, तर नक्की तुमचं आजही आपल्या सर्वात, कारण त्या समाधीच्या रूपामध्ये बाबा आजही आपल्यासोबत आहे. आणि हे बाबा केवळ त्या साहेब असतील, सर्व साई भक्त नाना असतील, त्याचप्रमाणे वादक मंडळी या ठिकाणी आले, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. म्हणायचे, ये मत सोचो कि तुम कितना खुश हो, ये सोचो तुम्हारी वजह से कितने लोग खुश हो. आपण स्वतः तर आनंदी राहा, पण या जगालाही आनंदी करा, हाच बाबांचा संदेश घेऊन आज या ठिकाणी या दत्त साई मंदिरामध्ये बाबांची सेवा बाबांच्या चरणाशी, दत्तांच्या चरणाशी या ठिकाणी समर्पित करूया. या प्रतिष्ठानच्या सर्व परिवारानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं, बाबांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आपणही सर्व साई भक्त आला, गेल्या 2 तासापासून आपण बाबांच्या सेवेमध्ये या ठिकाणी सहभागी झाला. सर्वांना धन्यवाद देतो. तुमच्या सोबत आमच्या साई खिचडीचे आमचे कार्यक्रम दिला तो आम्हाला अतिशय भावलेला आहे. समक्ष बाबांनाच आपण या ठिकाणी उभं केलं. बाबांचं चरित्र अत्यंत गोड आहे. हे बहुतांशी महिला भगिनींनी आणि बंधूंनी साई चरित्रामधून अनुभवलेलं आहे. परंतु त्याचं जे विवरण आहे, ज्या गोष्टीरूप स्वरूपात ते साई चरित्र आहे, हे आज आपल्याला या ठिकाणी साई खिचडीच्या टीमकडून
Oh,